वेलकम स्टुडंट्स. मी प्रोफेसर सुमित जाधव तुमचं सर्वांचं आपल्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण बघत आहोत क्लास 11चं फिजिक्सचं लेक्चर, ज्याच्यामध्ये आज आपण पॉईंट बघणार आहोत इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. की चला बघूया काय आहे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. लास्ट लेक्चरला आपण 3 सिस्टीम्स बघितल्या, CGS, MKS आणि FPS. आणि ह्या सिस्टीम तयार करण्यासाठी आपण तिथं 3 फंडामेंटल क्वांटिटीज कन्सिडर केल्या होत्या: लेंथ, मास आणि टाइम. आणि ह्या 3 फंडामेंटल क्वांटिटीचे युनिट्स वापरून आपण डिराइव्हड क्वांटिटीचे युनिट्स त्या ठिकाणी फाइंड आउट करतो. मग आता ह्या ज्या 3 सिस्टीम तयार करण्यात आल्या, ह्या 3 सिस्टीम खूप पूर्वी तयार करण्यात आल्या होत्या. म्हणजे जवळपास 1875 साली पहिली जी सिस्टीम तयार करण्यात आली ती कुठली होती? CGS होती. मग त्या काळी जास्त फिजिकल क्वांटिटीज डिराइव्ह झाल्या नव्हत्या किंवा शोधून काढल्या नव्हत्या, त्यामुळे त्या ठिकाणी त्या सिस्टीम्स वापरल्या जात होत्या. नंतर जसा काळ पुढे सरकत जाईल तसं नवीन नवीन फिजिकल क्वांटिटीज येत गेल्या आणि त्यांचे पण युनिट्स आपल्याला काय करायचे होते? तिथं डिफाईन करायचे होते. मग हे युनिट जर आपल्याला डिफाईन करायचे असतील तर त्या ठिकाणी नवीन जे फिजिकल क्वांटिटीज येणार आहेत त्या मास, लेंथ, टाईमवरती डिपेंडंट नसणार आहेत. मग त्यांचे युनिट्स आपण ह्या सिस्टीममध्ये फाइंड आउट करू शकत नव्हतो. त्यामुळे तिथे एक स्टँडर्ड सिस्टीम हवी होती की जी स्टँडर्ड सिस्टीम आपल्याला जे शोधून काढलेले फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांचे युनिट्स आपल्याला देऊ शकते. म्हणजे सुरुवात जर सांगायची झाली तर सुरुवात कुठनं झाली? ज्यावेळी CGS सिस्टीम तयार करण्यात आली, किती साली तयार करण्यात आली? 1875 साली तयार करण्यात आली. मग 1875 साली ती सिस्टीम कुठं वापरली जायची? तर फ्रान्स या देशामध्ये वापरली जायची. मग फ्रान्सनं काय ठरवलं की आपण जी सिस्टीम वापरतोय ती सिस्टीम पूर्ण इंटरनॅशनली अडॉप्ट केली जायला पाहिजे. म्हणजे पूर्ण देशामध्ये, पूर्ण जगामध्ये जेवढे देश आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ही सिस्टीम काय करायला पाहिजे? वापरायला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी एक करार करण्यात आला, त्यालाच म्हटलं जातं मीटर कन्व्हेन्शन असं म्हटलं जातं. म्हणजे 1875 साली मीटर कन्व्हेन्शनचा एक करार करण्यात आला आणि त्या करारानुसार तिथं 3 संस्था स्थापन करण्यात आल्या. पहिली जी संस्था स्थापन करण्यात आली ती म्हणजेच BIPM. त्याचा जो फुल फॉर्म आहे तो फुल फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर. बघा, 3 संस्था किती साली? 1875 साली. 1875 ला 3 संस्था स्थापन करण्यात आल्या: BIPM, CIPM आणि CGPM. ह्या तिन्ही संस्था कुठे आहेत? फ्रान्समध्ये आहेत. ठीक आहे. त्यामुळे त्यांची जी नावं आहेत ती फ्रेंचमध्ये आहेत. म्हणजे आता फुल फॉर्म जर सांगायचं झालं तर BIPMचा फुल फॉर्म आपण इंग्लिशमध्ये काय घेतो? इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर. ठीक आहे. बघताना काय बघतोय? BIPM म्हणतोय, पण ते BIPM कशामध्ये आहे? फ्रेंच या भाषेमध्ये. पण आपण त्याचा जर इंग्लिशमध्ये मिनिंग घेतला तर इंग्लिशमध्ये त्याचा मिनिंग काय आहे? इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर. दुसरी जी संस्था आहे ती म्हणजे CIPM. CIPM म्हणजे काय? इंटरनॅशनल कमिटी ऑफ वेट्स अँड मेजर. CIPM ही काय आहे? इंटरनॅशनल कमिटी ऑफ वेट्स अँड मेजर आहे. आणि CGPM हे काय आहे? द जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट्स अँड मेजर. बघा, BIPM इंटरनॅशनल ब्युरो, त्यानंतर CIPM इंटरनॅशनल कमिटी ऑफ वेट्स अँड मेजर आणि CGPM हे म्हणजे काय आहे? द जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट्स अँड मेजर. BIPM ही संस्था काय करते? जे नवीन फिजिकल क्वांटिटीज आपण फाइंड आउट करतो त्यांचे जे युनिट्स आहेत ते युनिट्स डिफाईन करण्याचं काम करतो. त्यामुळे BIPMच्या अंडर भरपूर लॅबोरेटरीज आहेत, सायंटिस्ट आहेत की जे काय करत असतात? नवीन फिजिकल क्वांटिटीचे युनिट्स त्या ठिकाणी फाइंड आउट करत असतात. BIPM कुणाच्या अंडर आहे? तर CIPMच्या अंडर आहे. आणि CIPM कुणाच्या अंडर आहे? तर CGPMच्या अंडर आहे. CGPM ही जी संस्था आहे ही हायर ऑथॉरिटी संस्था आहे की जी काय करते? BIPM आणि CIPM यांनी जे युनिट्स फाइंड आउट केलेले आहेत ते युनिट्स ते त्यांच्या मीटिंगमध्ये काय करतात? अनाऊन्स करतात. मग CGPM काय करत होतं की असं दर 4 वर्षांनी मीटिंग घ्यायचं आणि त्या प्रत्येक मीटिंगमध्ये जे नवीन युनिट्स त्या ठिकाणी फाइंड आउट करण्यात आलेले आहेत त्यांची अनाउन्समेंट करायची. मग असं करत असताना 11th मीटिंग ऑफ CGPM इन 1960, 11th मीटिंग ऑफ CGPM. CGPMनं जी त्यांची 11वी मीटिंग घेतली, कशी? कधी? इन
1960. तर त्या मीटिंगमध्ये त्यांनी एक नवीन स्टँडर्ड सिस्टीम प्रपोज केली किंवा अनाऊन्स केली. त्या सिस्टीमला काय म्हणण्यात आलं? SI सिस्टीम. म्हणजे बघा की जसं जसं काळ पुढे सरकत गेला तसं तसं काय झालं, नवीन नवीन युनिट्स त्या ठिकाणी फाइंड आउट व्हायला लागले किंवा नवीन नवीन फिजिकल क्वांटिटीज यायला लागल्या आणि त्यांची युनिट्स त्या ठिकाणी काय करावं लागणार आहेत? फाइंड करावे लागणार आहेत आणि त्यावेळी ते सांगावे लागणार आहेत. मग CGPM काय करत होतं? प्रत्येक वेळी ते जे युनिट्स तयार होणार आहेत ते युनिट्स काय करत होतं? अनाऊन्स करत होतं. तसंच ज्यावेळी 1960 मध्ये 11th मीटिंग ऑफ CGPM झाली तर त्या 11th मीटिंगमध्ये त्यांनी पूर्ण जगाला एक अशी सिस्टीम दिली की त्या सिस्टीमचा यूज करून आपण मॅक्झिमम फिजिकल क्वांटिटीचे काय करू शकतो? युनिट्स फाइंड आउट करू शकतो. आधीच्या सिस्टीम्समध्ये काय प्रॉब्लेम व्हायचा की 3च फंडामेंटल क्वांटिटी असल्यामुळे आपण त्या ठिकाणी काय करत होतो? जास्त फिजिकल क्वांटिटीचे युनिट्स फाइंड आउट करू शकत नव्हतो. पण आता काय झालं की 1960 मध्ये जी आपल्याला सिस्टीम मिळाली त्या सिस्टीममध्ये आपण मॅक्झिमम नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीचे युनिट्स डिफाईन करू शकतो आणि त्या सिस्टीमला नाव देण्यात आलं काय? तर SI सिस्टीम. त्या सिस्टीमला काय नाव देण्यात आलं? SI सिस्टीम हे नाव देण्यात आलं. SI हे कशामध्ये होतं? फ्रेंचमध्ये होतं. त्यामुळे त्याचा फुल फॉर्म जर सांगायचा झाला तर त्याचा फुल फॉर्म काय होता? सिस्टीम इंटरनॅशनल डी युनिट्स. त्याचा फुल फॉर्म काय होता? सिस्टीम इंटरनॅशनल डी युनिट्स. हे फ्रेंचमध्ये होतं आणि इंग्लिशमध्ये जर सांगायचं झालं तर इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. त्याला आपण नाव काय दिलं? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स असं म्हणतो. म्हणजे ज्यावेळी ही सिस्टीम अनाऊन्स झाली त्यावेळी त्यामध्ये 6 फंडामेंटल क्वांटिटीज कन्सिडर करण्यात आल्या. म्हणजे पहिल्या ज्या आपण युनिट्सच्या सिस्टीम घेत होतो त्याच्यामध्ये 3 फंडामेंटल क्वांटिटीज होत्या. आता जे आपण नवीन तयार करण्यात आली त्याच्यामध्ये आपण किती फंडामेंटल क्वांटिटीज घेतल्या होत्या? 6 फंडामेंटल क्वांटिटीज घेतल्या होत्या. आणि 1971 मध्ये त्याच्यामध्ये अजून एक काय केलं? फंडामेंटल क्वांटिटी ऍड केली. त्यामुळं त्या सिस्टीममध्ये टोटल फंडामेंटल क्वांटिटीज किती झाल्या? 7 फंडामेंटल क्वांटिटीज झाल्या. तसंच त्याच्यामध्ये अजून 2 सप्लिमेंटरी पण फिजिकल क्वांटिटीज आपल्याला दिल्या जातात. म्हणजे टोटल जर सांगायचं झालं तर SI सिस्टीममध्ये 7 फंडामेंटल क्वांटिटीज कन्सिडर करण्यात आल्या आणि 2 सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज आपल्याला ह्या ठिकाणी देण्यात आल्या. आणि ह्याच्यावरून आपण काय करू शकत होतो? बाकीच्या ज्या डिराइव्ड क्वांटिटीज आहेत त्या डिराइव्ड क्वांटिटीचे युनिट्स आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकत होतो. बघा SI सिस्टीममध्ये किती झाल्या? 7 फंडामेंटल क्वांटिटी आणि 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी. चला तर आता बघूया की SI सिस्टीममध्ये त्या फंडामेंटल क्वांटिटीज कुठल्या आहेत आणि त्यांची युनिट्स काय काय घेतलेले आहेत. मग ते बघत असताना मी काय करतोय? ते एक टेबल तयार करतो. कुठली सिस्टीम आपण या ठिकाणी बघणार आहे? तर SI सिस्टीम. या SI सिस्टीम मध्ये टेबल म्हणजे मी काय करतो की पहिल्या कॉलम मध्ये काय घेतो? फिजिकल क्वांटिटी घेतो की कुठली फिजिकल क्वांटिटी याच्यामध्ये कन्सिडर करण्यात आली. सेकंड त्याच्या पुढे काय येणार आहे? त्याचं युनिट. आणि तिसऱ्यामध्ये काय येणार आहे? त्याचं सिम्बॉल येणार की त्या फिजिकल क्वांटिटीचा सिम्बॉल काय असेल. पहिली जी फिजिकल क्वांटिटी घेण्यात आली ती म्हणजे लेंथ. पहिल्या 3 सेमच आहेत जे आपण आधी कन्सिडर करत होतो, लेंथ, मास आणि टाइम. दुसरी जी कन्सिडर करण्यात आली ती मास, तिसरी टाइम, चौथी जी फिजिकल क्वांटिटी होती ती म्हणजे टेम्परेचर. चौथी फिजिकल क्वांटिटी कुठली होती? टेम्परेचर. त्यानंतर नंबर 5 इलेक्ट्रिक करंट. नंबर 6 ल्युमिनियस इंटेन्सिटी. आणि चौथी लास्ट नंबर 7 अमाउंट ऑफ सबस्टन्स. शेवटची कुठली? अमाउंट ऑफ सबस्टन्स. अशा पद्धतीने काय झालं की त्याच्यामध्ये 7 फंडामेंटल क्वांटिटीज कन्सिडर करण्यात आल्या. सुरुवातीला 6च होत्या. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. ह्या काय होत्या? 6 फंडामेंटल क्वांटिटी कन्सिडर केल्या होत्या आणि नंतर
किती साली 1971ला अमाऊंट ऑफ सबस्टन्स ही एक काय केली, नवीन फिजिकल क्वांटिटी त्याच्यामध्ये ऍड करण्यात आली. आता अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय, सबस्टन्सची क्वांटिटी. म्हणजे आपण ऑलरेडी सुद्धा मेजर करू शकतो, कुठल्या ह्याच्यामध्ये, मासमध्ये पण मेजर करू शकतो. मग अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे वेगळं घ्यायचे कारण काय आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया की प्रत्येकाची युनिट्स बघूया काय काय दिले ते. लेन्थ युनिट ह्या ठिकाणी काय घेण्यात आलं, मीटर घेण्यात आलं आणि त्याचा सिम्बॉल काय वापरणार, स्मॉल एम. मास युनिट आपण काय घेतलं होतं, किलोग्रॅम, आणि त्याचा सिम्बॉल आपण काय वापरणार, केजी. टाइमची युनिट काय आहे, सेकंद, सिम्बॉल आपण काय घेतो, SEC. टेम्परेचरचं जे युनिट आलं ते टेम्परेचरचं युनिट ह्या ठिकाणी काय होतं, डिग्री केल्विन. टेम्परेचरचं युनिट काय होतं, डिग्री केल्विन. आता त्याचा सिम्बॉल होता तो म्हणजे डिग्री केल्विन कॅपिटलमध्ये. इलेक्ट्रिक करंट ह्याला जे युनिट वापरण्यात आलं ते म्हणजेच अँपियर. आता ज्याचा शोध लावलेला आहे त्या सायंटिस्टचं नाव त्याचं युनिट म्हणून दिलेलं आहे. टेम्परेचरवरती केल्विननं काम केलं होतं म्हणून केल्विनचं नाव त्याच्या युनिटला देण्यात आलं. इलेक्ट्रिक करंट वरती अँपियरनं काम केलं म्हणून अँपियरचं नाव त्याच्या युनिटला देण्यात आलं. ल्युमिनस इंटेन्सिटीचं आहे कॅन्डेला, हा पण सायंटिस्टच आहे, त्याने ह्याच्यावरती काम केलं होतं म्हणून त्याचं युनिट त्याला देण्यात आलं. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स ह्याचं युनिट काय आहे, मोल. अँपियरचा सिम्बॉल घेतला जातो कॅपिटल A, कॅन्डेलाचा कॅपिटल C आणि मोलचा काय घेतला जातो, MOL घेतला जातो. अशा पद्धतीने काय झालं, या 7 फंडामेंटल क्वांटिटीज झाल्या आणि त्याचे युनिट्स झाले. तर मी मगाशी म्हटलं की 1971 मध्ये अमाऊंट ऑफ ही सबस्टन्स ही नवीन फिजिकल क्वांटिटी काय केली, त्याच्यामध्ये ऍड केली आणि त्याचं युनिट काय ठरवण्यात आलं, मोल ठरवण्यात आलं. पण अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे आपण काय म्हणतो, मास सुद्धा म्हणतो. मास कशात मोजणार आहे, किलोग्रॅम मध्ये मोजणार आहे. मग वेगळी फिजिकल क्वांटिटी घ्यायचं रिझन काय त्यामध्ये, तर बघा आता प्रत्येक गोष्टीचा मास आपण कशात मोजणार आहे, केजी मध्ये मोजणार आहे. प्रत्येक गोष्टीचं मास कशामध्ये मोजणार आहे आपण, केजीज मध्ये मोजणार आहे. पण ते जास्त मास असेल तर, पण जर कमी मासेस असतील तर आपण ते केजी मध्ये मेजर करू शकतोय का, नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल झालं, कुठल्याही सॉलिडचं मास जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण ते किलोग्रॅम मध्ये मेजर करू शकतो. पण जर मला त्या ठिकाणी मास कुणाचं मोजायचं आहे, गॅसचं मास मोजायचं आहे, तर गॅसचं मास मी किलोग्रॅम मध्ये घेऊ शकतो का, नाही. गॅसचं मास घेण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, त्याच्या मोलिक्युलमध्ये जावं लागतं. ठीक आहे, म्हणजेच आपण काय करतो, गॅसला कसं कन्सिडर करतो, मोलिक्युल्स मध्ये कन्सिडर करतो. त्यामुळे गॅसचं मास आपण किलोग्रॅम मध्ये घेऊ शकत नाही, मग त्याला एक वेगळं युनिट पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी नवीन फिजिकल क्वांटिटी कुठली घेतली, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, आणि त्यालाच नाव काय देण्यात आलं, मोल असं नाव दिलं. ठीक आहे, अशा पद्धतीने काय झालं, ह्याच्यामध्ये ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज झाल्या आणि 2 सप्लिमेंटरी देण्यात आल्या. तर 2 सप्लिमेंटरी कुठल्या आहेत बघूया. 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज, एक पहिलं म्हणजे प्लेन अँगल आणि दुसरा म्हणजे सॉलिड अँगल. बघा 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज कोणत्या देण्यात आल्या याच्यामध्ये, एक म्हणजे प्लेन अँगल आणि दुसरा म्हणजेच सॉलिड अँगल. मग आता प्लेन अँगलचं युनिट ह्याच्यामध्ये काय वापरण्यात आलं, तर रॅडियन वापरण्यात आलं. नॉर्मली म्हणतो आपण डिग्रीज घेतो, पण डिग्री नाही. SI युनिट त्याचं काय आहे, रॅडियन आहे. आणि सॉलिड अँगलचं SI युनिट आहे स्टेरॅडियन. रॅडियनचा सिम्बॉल आहे RAD आणि स्टेरॅडियनचा सिम्बॉल आहे SR. अशा पद्धतीने आपल्याला काय करण्यात आलं, 1960 मध्ये SI सिस्टीम जी प्रपोज केली ती 6 बेस फंडामेंटल क्वांटिटीज होती आणि नंतर जसा शोध लागत गेला तसं त्याच्यामध्ये फिजिकल क्वांटिटी वाढत गेल्या आणि आता आपल्याकडे जी SI सिस्टीम आपण वापरतो ती म्हणजे काय आहे, 7 फंडामेंटल क्वांटिटीज आणि 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज आणि हे त्यांचे युनिट्स. अशा पद्धतीनं काय केलं आपण, ही SI सिस्टीम त्या ठिकाणी डिफाईन केलेली आहे. मग आता नेक्स्ट जे आहे ते नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे, बघा हे 7 लक्षात ठेवायचे आहेत. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि 2 सप्लिमेंटरी, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. तसंच त्यांचे युनिट्स पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कारण का हे युनिट्स वापरूनच आपण काय करणार आहे, बाकी डिराइव्ड क्वांटिटीचे युनिट्स फाइंड आउट करू शकतो. लेंथचं युनिट मीटर, मासचं किलोग्रॅम, टाइमचं सेकंद, टेम्परेचरचं डिग्री केल्विन, इलेक्ट्रिक करंटचं अँपियर, ल्युमिनस इंटेन्सिटीचं कॅन्डेला, अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं मोल, प्लेन अँगलचं रॅडियन आणि सॉलिड अँगलचं काय घेणार आपण इथं, स्टेरॅडियन घेणार. ठीक आहे,
अशा पद्धतीने ही काय झाली, SI सिस्टीम झाली. आता नेक्स्ट जो पॉईंट आपल्याला बघायचा याच्या पुढं तो म्हणजे काय बघायचा आहे की SI सिस्टीममध्ये जे युनिट्स आपल्याला लिहायचे आहेत ते युनिट्स लिहिण्यासाठी तिथं काही ना काही एक रूल ठरवण्यात आला. ते युनिट्स लिहिण्यासाठी तिथं काही ना काही रूल्स ठरवण्यात आले आणि ते रूल्स काय तिथं आपल्याला बघायचे आहेत. त्याला आपण साइन कन्व्हेन्शन असं सुद्धा म्हणतो. त्यामुळे इथं जो मी आता पॉईंट लिहिणार आहे तो पॉईंट कुठला घेणार आहे, साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन used for write a unit in SI system. बघा पॉइंट काय सांगितलं मी की आपण काय बघणार आहे, इथं रूल्स बघणार आहेत की जर मला एखादं युनिट SI सिस्टीममध्ये जर लिहायचं असेल तर ते SI सिस्टीममध्ये लिहिण्यासाठी मला काय काय रूल्स आहेत. म्हणजे कसंही लिहून चालणार नाही युनिट त्या ठिकाणी, त्याला ते रूल्स काय करावं लागणार आहेत, फॉलो करावं लागणार आहेत. आणि ते रूल्स फॉलो करूनच आपण त्या ठिकाणी काय लिहू शकतो, युनिट लिहू शकतो. कशामध्ये, SI सिस्टीममध्ये. मग चला तर बघूया आपला पहिला रूल काय आहे. पहिला रूल आपल्याला काय सांगतोय बघा, इन SI सिस्टीम द युनिट मस्ट बी राईट इन इट्स सिम्बॉल. जर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं असेल, युनिट लिहायचं असेल, ठीक आहे, पहिला रूल काय सांगितलेला आहे, युनिट मस्ट बी राईट इन सिम्बॉल ऑफ इट. एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं जर मला त्या ठिकाणी युनिट लिहायचं असेल तर ते युनिट लिहिण्यासाठी मला काय वापरायला लागणार, त्याचा सिम्बॉलच वापरायला लागणार. म्हणजे समजा मला लेंथ लिहायची आहे कुठेतरी, 5 मीटर ही लेंथ लिहायची आहे, तर मी त्या ठिकाणी 5 मीटर हे फुल फॉर्म मध्ये नाही लिहिणार. मी त्या ठिकाणी काय करणार, त्याचा सिम्बॉल वापरणार आणि त्याचा सिम्बॉल काय आहे, इथं मीटर हा आहे. ठीक आहे, म्हणजे लिहिताना कशा पद्धतीने लिहिणार, तर 5 मीटर असं लिहिणार, नॉट 5 मीटर असं आपण लिहिणार नाही. त्याचं कसं लिहिणार, सिम्बॉलमध्येच लिहिणार 5 मीटर असं. हा काय झाला, ह्याचा फर्स्ट रूल झाला. नंबर 2 काय बघूया आता आपल्याला, सेकंड रूल काय दिलेला आहे बघूया. नंबर 2 रूल काय दिलेला आहे, इफ द युनिट इज इन द नेम ऑफ सायंटिस्ट, इफ द युनिट इज इन द नेम ऑफ सायंटिस्ट देन द फुल फॉर्म ऑफ इट मस्ट बी राईट इन स्मॉल लेटर्स. म्हणजे काय सांगते बघा, जर आपल्याला एखादं युनिट दिलेलं आहे आणि ते युनिट सायंटिस्टच्या नावावरती आहे, ते युनिट कुणाच्या नावावरती आहे, सायंटिस्टच्या नावावरती आहे, आणि त्याचा जर आपल्याला फुल फॉर्म लिहायचा आहे तर तो फुल फॉर्म आपण कसा लिहिणार, स्मॉल लेटर्समध्ये लिहिणार. नॉर्मली बघा, माझं नाव किंवा तुमचं नाव लिहायचं असेल तर आपण नॉर्मली काय करतो, पहिलं अक्षर आपण कॅपिटल काढतो आणि परत पुढं स्मॉल लेटर्समध्ये लिहितो. म्हणजे नॉर्मली नावं लिहिता असताना आपण कधी पण पहिलं लेटर काय करतो, कॅपिटल करतो. पण इथं रूल काय सांगितलेला आहे, जर ते युनिट सायंटिस्टच्या नावावरती असेल, जर ते युनिट कुणाच्या नावावरती असेल, सायंटिस्टच्या नावावरती असेल, तर त्या ठिकाणी त्याचा फुल फॉर्म आपण कसा लिहिणार, स्मॉल लेटर्समध्ये लिहिणार. ठीक आहे, रूल लिहितो इथं मी, इफ द युनिट इज इन द नेम ऑफ सायंटिस्ट, इज इन द नेम ऑफ सायंटिस्ट, the full form must write in small letters. फुल फॉर्म काय करावं लागणार आपल्याला, कसा लिहावं लागणार, स्मॉल लेटर्समध्येच. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल बघा, इथं लिहिलेलं आहे मी, टेम्परेचरचं युनिट कोणाचं काय आहे, केल्विन आहे. केल्विन हे कुणाचं नाव आहे, सायंटिस्टचं नाव आहे. त्यामुळे फुल फॉर्म लिहिताना मी कसं लिहिला आहे, सगळा स्मॉल लेटर्समध्ये लिहिला आहे. आता नॉर्मली आपण केल्विन लिहिताना कसं लिहिणार आहे, के कॅपिटल, बाकी सगळं स्मॉल काढतो. मग अशा पद्धतीने आपण इथं युनिट लिहित नाही, आपण युनिट कसं लिहितो, फुल फॉर्ममध्ये, स्मॉल लेटरमध्ये. जसं फोर्स युनिट न्यूटन आहे, मग न्यूटन जर मला लिहायचं असेल तर मी अशा पद्धतीनेच लिहिणार, सगळे लेटर्स कसे घेणार, स्मॉल घेणार. नाहीतर नॉर्मली आपण पहिला लेटर काय घेतो, कॅपिटल घेतो. पण SI सिस्टीममध्ये फुल फॉर्म लिहिताना सगळे लेटर्स कसे पाहिजेत, स्मॉल पाहिजेत. न्यूटन झालं, तसं जूल एक सायंटिस्ट आहे, जूलचं पण युनिट आहे, त्यामुळं जूल पण लिहिताना कसं लिहिणार, स्मॉल लेटर्समध्ये. आणि अशा पद्धतीनं भरपूर युनिट्स आहेत जे सायंटिस्टच्या नावापासून तयार झालेले आहेत. त्या सगळ्यांचा फुल फॉर्म आपण SI सिस्टीममध्ये लिहिताना कसा लिहिणार,
स्मॉल लेटर्समध्ये. नंबर थ्री काय दिलाय बघा. आता हे कोणाचं झालं, फुल फॉर्म साठी झालं. इफ द युनिट इज इन द नेम ऑफ सायंटिस्ट, is in the name of scientist, in the name of scientist, the symbol of unit must be write in capital letters. मस्ट बी राईट इन कॅपिटल लेटर्स. म्हणजे बघा, मगाशी काय सांगितलं की फुल फॉर्म जर असेल तर तो आपण कसं लिहिणार, स्मॉल लेटर्समध्ये. पण जर तेच जे युनिट्स आहेत आणि त्याच युनिटचा जर मला सिम्बॉल लिहायचा आहे, तर सिम्बॉल लिहिताना मी कसं लिहिणार, कॅपिटल लेटरमध्ये लिहिणार. बघा इकडे या टेबलमध्ये केल्विनचा जर सिम्बॉल लिहायचा असेल तर मी काय केलं, कॅपिटल के घेतला. अँपियरचा सिम्बॉल जर लिहायचा असेल तर मी अँपियरचा सिम्बॉल काय लिहिला, कॅपिटल ए लिहिला. कॅन्डेलाचा जर लिहायचं असेल तर मी काय लिहिला, कॅपिटल सी लिहिला. पण मोल हे सायंटिस्टचं नाव आहे का, नाहीये, त्यामुळे मोलचं युनिट काय आलं, स्मॉल लेटर्समध्ये आलं. मग जे युनिट्स सायंटिस्टच्या नावावरती आहेत त्यांचा फुल फॉर्म आपण स्मॉल लेटर्समध्ये आणि त्यांचा सिम्बॉल हा काय करणार आपण कॅपिटल लेटर्समध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं, फॉर एक्झाम्पल न्यूटन जर मला लिहायचं असेल तर मी काय लिहिणार, कॅपिटल एन लिहिणार. जूल जर लिहायचं असेल तर कॅपिटल जे लिहिणार. अँपियर आहे, ठीक आहे. अशा पद्धतीनं बरेच युनिट्स आहेत जे सायंटिस्टच्या नावावरती आहेत, कारण बरेच शोध जे आहेत ते सायंटिस्टने लावलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची जी नाव आहेत ती त्यांना युनिट म्हणून दिलेली आहेत आणि त्यांचे जे सिम्बॉल्स आहेत ते आपण काय घेणार, कॅपिटल लेटरमध्ये घेणार आहे. हे काय झालं, नंबर 3. आता बघा नंबर 4 आपल्याला काय दिलेलं आहे. नंबर 4 आपल्याला काय सांगतो की नो प्लुरल फॉर्म ऑफ युनिट इज युज्ड. या सिस्टीम मध्ये आपण युनिटचा प्लुरल फॉर्म वापरत नाही. प्लुरल फॉर्म म्हणजे काय, अनेक वचन करत नाही. अनेक वचन करत नाही म्हणजे काय की नॉर्मली बघा 1 मीटर असेल तर 1 मीटर आपण म्हणणार आणि समजा 1000 असतील तर आपण त्याला काय म्हणतो, 1000 मीटर्स असं म्हणतो. 1000 काय म्हणतो, 1000 मीटर्स असं म्हणतो. त्याच्या पुढे काय जोडतो आपण, यस हा सफिक्स जोडतो. यस म्हणजे काय झालं, ते अनेक वचन झालं. म्हणजे 1 माणूस आणि 10 माणसं जर असं मला म्हणायचं असेल तर 1 मेन आणि 10 मेन्स असं आपण म्हणतो. यस त्याला काय करतो, पुढे जोडतो. म्हणजे ते काय झालं, अनेक वचन झालं. पण ह्या सिस्टीममध्ये आपल्याला कुठल्याही युनिटचं प्लुरल फॉर्म यूज करायचं नाहीये. सगळे जे युनिट्स आहेत ते कसे वापरायचे, सिंग्युलर फॉर्ममध्ये. म्हणजे 1 मीटर असू दे, 1000 मीटर असू दे किंवा लाख असू दे, आपण म्हणताना काय म्हणणार, त्याच्या पुढे मीटरच असं म्हणणार. मीटर्स असं म्हणणार नाही. 1,00,000 मीटर्स असं म्हणणार नाही, 1,00,000 मीटर असंच म्हणणार. वेटचं घ्या, किलोग्रॅम, 1 किलोग्रॅम, 10 किलोग्रॅम, 1000 किलोग्रॅम, किलोग्रॅमच म्हणणार. किलोग्रॅम्स असं म्हणणार नाही किंवा केजीज असं म्हणणार नाही. ठीक आहे. ते म्हणताना काय म्हणायचं आहे, 1 किलो असू दे, 50 किलो असू दे, 1000 असू दे, तर आपण काय म्हणणार, 1000 kg, 100 kg, 1,00,000 kgs, केजी असं म्हणणार फक्त. यस त्याला जोडणार नाहीये. त्यामुळं चौथा रूल आपल्याला काय सांगितलं की नो प्लुरल फॉर्म ऑफ द युनिट इज युज्ड. ठीक आहे. 1 मीटर असू दे, 25 मीटर असू दे, आपण त्याला मीटरच म्हणणार, मीटर्स असं म्हणणार नाही. नंबर 5 आपल्याला काय सांगितलेलं आहे, नो पंक्च्युएशन मार्क्स. नो पंक्च्युएशन मार्क्स अगेन्स्ट the symbol of unit. युनिटच्या सिम्बॉलच्या पुढं कुठलाही पंक्च्युएशन मार्क त्या ठिकाणी द्यायचा नाहीये. नॉर्मली आपल्याला सवय काय आहे बघा, जर मी 5 मीटर असं लिहिलं तर त्याच्या पुढे मी काय देतो, डॉट देतो. कधी पण आपल्याला सवय असते लिहित असताना, आपण जाणून बोलून देत नाही, पण कधी कधी लिहित असताना आपल्याला सवय काय असते की 5 मीटर असू दे, 10 किलोग्रॅम असू दे, आपण इथं काय देतो, डॉट देतो. डॉट हा काय झाला, पंक्च्युएशन मार्क झाला. मग एसआय सिस्टीममध्ये काय सांगितलेलं आहे की जर मला कुठलंही युनिट त्या ठिकाणी लिहायचं असेल तर त्याच्या पुढे मी कुठल्याही प्रकारचा पंक्च्युएशन मार्क वापरणार नाही. युनिट लिहिताना कसं लिहिणार आहे, विदाउट
पंक्च्युएशन मार्क देणार आहे. म्हणजेच एक्झाम्पल वाईज जर सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल आपण काय लिहिणार, 10 मीटर असणार, 25 kg असणार, ठीक आहे, एक्सेट्रा. यापुढे कुठल्याही प्रकारचं पंक्च्युएशन नाहीतर द्याल बघा, नाहीतर आपल्याला काय करायचं, पंक्च्युएशन मार्क इथं द्यायचं नाही, नाहीतर आपण काय करतो नॉर्मली देऊन टाकतो. डॉट तरी असतोच, ठीक आहे, पण तरी लक्षात ठेवा की कुठल्याही प्रकारचं पंक्च्युएशन मार्क आपण या ठिकाणी वापरणार नाही आहे. नो डॉट, नो कॉमा, नो क्वेश्चन मार्क, नो एक्सक्लेमेटरी मार्क, कुठल्याही प्रकारचं पंक्च्युएशन मार्क ह्याच्यापुढे द्यायचं नाही आहे. हे झालं नंबर 5. हे झालं मेन. नंबर 6 आपल्याला काय दिलेलं आहे, अवॉइड द कॉम्बिनेशन ऑफ नंबर 6 आपल्याला काय दिलेलं आहे, नंबर 6 अवॉइड द कॉम्बिनेशन ऑफ युनिट अँड सिम्बॉल. म्हणजे त्या ठिकाणी आपण कधीही कॉम्बिनेशन असं नाही वापरणार की युनिट आणि सिम्बॉलचं कॉम्बिनेशन वापरणार नाही. म्हणजे नेमकं काय बघा की फॉर एक्झाम्पल एखादं युनिट आहे, काय मग तुम्ही जूल पर केजी हे युनिट आहे, काय युनिट आहे, जूल पर केजी. जूल पण हे युनिट आहे आणि केजी पण हे युनिट आहे. मग जूल पर केजी जर मला लिहायचं असेल तर ते लिहिताना मी असं लिहिणार, जूल पर केजी. कॉम्बिनेशन जे करणार ते युनिटचं करणार, ते अशा पद्धतीनं लिहिणार नाही, सॉरी स्मॉल लेटरमध्ये जूल पर केजी अशा पद्धतीनं लिहिणार नाही. मग इथं काय झालं, जूल हा युनिटचा फुल फॉर्म झाला, केजी हे काय झालं त्याचं सिम्बॉल झालं. म्हणजे हे काय झालं, युनिट झालं, आणि हा काय झाला त्याचा सिम्बॉल झाला, ठीक आहे. ह्याचा सिम्बॉल नाही, हा किलोग्रॅमचा सिम्बॉल आहे. युनिट आणि सिम्बॉल ह्याचं कॉम्बिनेशन झालं. पण इथं काय झालं, दोन्ही काय आहेत, सिम्बॉल्स आहेत. जूल पण सिम्बॉल आणि केजी पण सिम्बॉल आहे. त्यामुळे कायम जर कॉम्बिनेशन आपल्याला करायचं असेल तर आपण कुणाचं कॉम्बिनेशन करणार, सिम्बॉलचं कॉम्बिनेशन करणार. कुठं, जिथं अशा पद्धतीनं युनिट आहे तिथं. डिवायडेशन करून युनिट आहे त्या ठिकाणी आपण काय करणार, किंवा सलग जर कॉम्बिनेशन असेल, न्यूटन मीटर जर असेल तर आपण काय करणार, न्यूटन इंटू मीटर आहे, मग असं नाही लिहिणार मी, न्यूटन इंटू मीटर अशा पद्धतीनं लिहिणार नाही. तिथे लिहिताना कसं लिहिणार, त्यांच्या सिम्बॉलच्याच फॉर्ममध्ये. म्हणजे पहिलाच रूल आहे आपला की युनिट मस्ट बी राईट इन सिम्बॉल. युनिट कसं लिहिणार आहे आपण, सिम्बॉलच्या स्वरूपात लिहिणार आहे. त्या ठिकाणी युनिटचं आणि सिम्बॉलचं कॉम्बिनेशन आपण करणार नाही, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा, जूल पर केजी किंवा न्यूटन मीटर हे जे एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये आपण काय करणार आहे, सिम्बॉल्सच यूज करतोय, त्या हे जे कॉम्बिनेशन करत नाही. नंबर 7 आता बघूया लास्ट आपण. नंबर 7 आपल्याला काय दिलेलं आहे की यूज द युनिट प्रिफिक्सेस बिफोर द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. काय दिलेलं आहे, यूज युनिट प्रिफिक्स बिफोर द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. काय सांगितलं की आपण त्या ठिकाणी जे युनिट प्रिफिक्सेस वापरतो ते युनिट प्रिफिक्सेस कुठे लिहायचे आहेत, युनिटच्या आधी लिहायचे आहेत. आता युनिट प्रिफिक्सेस कुठले आहेत बघा, लास्ट लेक्चरला मी सांगितलं होतं की युनिट प्रिफिक्सेस म्हणजे काय घेतो आपण, 10च्या पॉवर घेतो. म्हणजे 10⁻³ ह्याला आपण काय म्हणतो, किलो म्हणतो. 10⁻⁻² ह्याला काय म्हणतो आपण, सेंटी म्हणतो, ठीक आहे. 10⁻⁻6 ह्याला काय म्हणतो आपण, मेगा म्हणतो. जसं आपण पुढे जाणार आहे तसं हे तुम्हाला मी युनिट प्रिफिक्सेस सांगेल की युनिट प्रिफिक्सेस किती आहेत आणि ते कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत. मग युनिट प्रिफिक्स म्हणजे लक्षात ठेवा, जे आपण सेंटीमीटर, किलोमीटर हे जे वापरतो किंवा किलोग्रॅम, हे जे किलो आहे किंवा हे जे सेंटी आहे किंवा मिलीमीटर आहे, मिली जे आहे ह्याला काय म्हणतो आपण, युनिट प्रिफिक्सेस म्हणतो. आणि ते युनिट प्रिफिक्सेस म्हणजे काय, 10च्या पॉवर्स आहेत. आणि ते युनिट प्रिफिक्सेस लिहिताना सुद्धा कधी लिहायचे, ते युनिटच्या पुढे लिहायचे. म्हणजेच मला जर सेंटीमीटर लिहायचं असेल तर मी कधी असं लिहिणार नाही की मीटरच्या पुढं सेंटी, असं नाही लिहिणार. लिहिताना कसं काय लिहिणार आहे, फॉर एक्झाम्पल लिहिताना कसं लिहिणार आहे की सेंटीमीटर मला जर लिहायचं आहे तर सेंटी मी पहिल्यांदा लिहिणार, मीटर नंतर लिहिणार. किलोग्राम जर लिहायचं असेल तर किलो पहिला नंतर ग्रॅम. म्हणजे ते जे युनिट प्रिफिक्सेस आहेत
ते युनिट प्रिफिक्सेस युनिटच्या आधी यायला पाहिजेत. ठीक आहे. अशा पद्धतीने काय झालं, हे रूल नंबर 7 झाला. अशा पद्धतीने आपण काय बघितलं, साइन कन्व्हेन्शन्स बघितले कशासाठी, SI सिस्टीममध्ये जर एखादं युनिट लिहायचं असेल तर. थोडंसं रिवाइज करतो अख्खं लेक्चर, की पहिल्यांदा आपण काय बघितलं की लास्ट लेक्चरला सिस्टीम्स ऑफ युनिट्स बघितल्या, त्याच्यामध्ये CGS, MKS आणि FPS बघितलं. पण त्या सिस्टीममध्ये आपण 3च फंडामेंटल क्वांटिटीज वापरतो. त्यामुळं आपल्याला अदर ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, ज्या मास लेंथ टाईमवरती डिपेंडंट नाही आहेत, त्यांची युनिट्स आपल्याला फाइंड आउट करता येत नव्हते. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी एक स्टँडर्ड सिस्टीम पाहिजे होती. ती स्टँडर्ड सिस्टीम की ज्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीचे युनिट्स फाइंड आउट करू शकतो. आणि ती सिस्टीम आपल्याला काय केलेली आहे, इथं दिलेली आहे आणि त्यालाच म्हटलं जातं सिस्टीम इंटरनॅशनल डी युनिट्स. ही पूर्ण इंटरनॅशनल सिस्टीम आहे, म्हणजे जगात कुठे जरी केलं तर आपल्याला काय करते, ही सिस्टीम आपण वापरू शकतो. ठीक आहे. किंवा ही जगात कुठेही वापरली जाते. बाकीच्या ज्या आपण बघत होतो CGS, MKS आणि FPS, हे त्या रिजनमध्ये काय केले जायचे, वापरले जायचे. पण SI सिस्टीम ही काय केली जाते, पूर्ण जगामध्ये वापरली जाते. मग SI सिस्टीम आपल्याला 1960 मध्ये काय केली, प्रपोज केली, की त्याच्यामध्ये आपल्याला युनिट्स फंडामेंटल किती दिलेले आहेत, 7 दिलेले आहेत आणि 2 काय दिलेले आहेत, सप्लिमेंटरी युनिट्स दिलेले आहेत. बघा 7 फंडामेंटल युनिट्स काय दिलेले आहेत आपल्याला, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि 2 सप्लिमेंटरी, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. आणि हे त्यांचे काय दिलेले आहेत, युनिट्स. लेंथचं मीटर, मासचं किलोग्रॅम, टाइमचं सेकंद, टेम्परेचरचं डिग्री केल्विन, इलेक्ट्रिक करंटचं अँपियर, ल्युमिनस इंटेन्सिटीचं कॅन्डेला आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं मोल. प्लेन अँगलचं रेडियन, सॉलिड अँगलचं स्टेरेडियन. अशा पद्धतीने आपल्याला काय दिले, त्यांनी वेगवेगळे 7 फंडामेंटल क्वांटिटीज दिल्या आणि त्यांचे युनिट्स दिले. आणि हे युनिट्स दिल्यानंतर आपण काय करू शकतो, अदर डिनॉट क्वांटिटीचे युनिट्स फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर आपण बघितलं ते म्हणजे साइन कन्व्हेन्शन्स किंवा रूल्स. ठीक आहे. की एखादं युनिट जर मला SI सिस्टीममध्ये लिहायचं असेल तर ते मी कशा पद्धतीने लिहू शकतो. मग रूल्स काय काय दिलेले आहेत बघा. पहिलं काय दिलेलं आहे की युनिट मस्ट बी राईट इन सिम्बॉल. युनिट कसं लिहायला लागणार आहे, आपल्याला सिम्बॉलमध्येच लिहावं लागणार आहे. सेकंड काय सांगितलेलं आहे की जर मला युनिट सायंटिस्टच्या नावावरती असेल तर त्याचा जो फुल फॉर्म आहे तो फुल फॉर्म मी कसा लिहिणार आहे, स्मॉल लेटर्समध्ये. आणि त्याचा जो सिम्बॉल आहे तो कसा लिहिणार, कॅपिटल लेटर्समध्ये. म्हणजे न्यूटन जर मला फुल फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर सगळं स्मॉल येणार. न्यूटन जर मला सिम्बॉलमध्ये लिहायचं असेल तर कॅपिटल N लिहिणार. नो प्लुरल फॉर्म ऑफ द युनिट यूज नाही. नो पंक्च्युएशन मार्क, कुठल्याही प्रकारचं पंक्च्युएशन मार्क त्या सिम्बॉलच्या अगेन्स्ट आपल्याला द्यायचं नाही. ना फुल स्टॉप, ना कॉमा, ना क्वेश्चन मार्क, ना एक्सक्लेमेटरी मार्क. ठीक आहे. त्यानंतर नंबर 6, अवॉइड द कॉम्बिनेशन ऑफ युनिट अँड इट सिम्बॉल. युनिट आणि सिम्बॉलचं कॉम्बिनेशन करायचं नाही. कॉम्बिनेशन कोणाचं करायचं आहे, सिम्बॉलचंच. म्हणजे त्या ठिकाणी एका ह्याचं युनिटचा फुल फॉर्म आणि दुसऱ्या युनिटचा सिम्बॉल असं कॉम्बिनेशन करायचं नाहीये. नंबर 7 आपल्याला काय सांगितलेलं आहे, यूज युनिट प्रिफिक्स बिफोर द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. कुठलीही त्या ठिकाणी आपण युनिट प्रिफिक्स वापरत असू तर ते युनिट प्रिफिक्स आपण काय करणार, फिजिकल क्वांटिटीच्या युनिटच्या पुढे लिहिणार. फॉर एक्झाम्पल सेंटीमीटर, किलोग्रॅम. सेंटी आणि किलो हे काय झाले, त्याचे युनिट प्रिफिक्सच झाले. आपण ते कुठं यूज करणार आहे, त्याच्या पुढंच यूज करणार आहे. अशा पद्धतीने आपण काय बघितली, सिस्टीम इंटरनॅशनल डी युनिट्स किंवा SI सिस्टीम किंवा इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स बघितली. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याच्या पुढचा नेक्स्ट पॉईंट बघू. थँक्यू.